विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाण्याच्या शेगावमधील श्री संत गजानन महाराज यांचा 147वा प्रगट दिन उत्साहात साजरा केला जातोय। या प्रगट दिन सोहळ्यासाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या संतनगरी शेगावमध्ये दाखल झाल्यात, तर जवळपास 2 लाख भाविक हे संत गजानन महाराजांच्या चरणी लीन झालेले आहेत। आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। संदीप, काय नेमकं वातावरण पाहायला मिळतंय? चित्रात अगदी भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। गणगण गणात बोतीच्या आणि हरिनामाच्या जयघोषाने ही संतनगरी जी आहे ही अगदी दुमदुमून गेलेली आहे। आपण जर पाहिलं तर सध्या आपण संत गजानन महाराजांच्या या मंदिरामध्ये आहे। 7 दिवसापासून सुरू झालेला हा प्रगट दिनाचा सोहळा जो आहे आज 4 वाजता दुपारी जे आहे या ठिकाणी शहर प्रदक्षिणा होणार आहे, ज्याच्यामध्ये अश्व, मेघ आणि मेना पालखी अशी या शहर प्रदक्षिणेमध्ये जे आहे हे लाखो भाविक या ठिकाणी सहभागी होणार आहेत। गेल्या 4 ते 5 दिवसापासूनच राज्याच्या विविध भागातून भजनी दिंड्या, पायदळ वाऱ्या ज्या आहेत हे मंदिरामध्ये या ठिकाणी दाखल होत आहेत। मंदिराकडून देखील त्यांचं यथोचित जो आहे तो पालख्यांचा सत्कार सन्मान केला जातोय। त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 2 लाख भाविक हे कालपासून या ठिकाणी गजाननाचरणी लीन होत आहेत। आणि आपण जर पाहिलं तर भक्तांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी जे आहे संस्थांकडून काल रात्री मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं होतं आणि आज देखील हे मंदिर दर्शनासाठी खुलं असणार आहे। काही खरंय संदीप, हे सगळं वातावरण पाहता येतंय, भक्तांमधला उत्साह सुद्धा पाहता येतोय। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।